नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी क्षेत्रामध्ये जे नवीन तंत्रज्ञान येत आहे, या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना नेहमीच आवश्यकता असते। तर या जे नवीन तंत्रज्ञान आहे, हे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रकाशने सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात येतात। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत सुद्धा शेतकरी बंधूंकरिता काही प्रकाशने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यामधून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळत असते। तर आज आपण जाणून घेऊया त्यामधील जी महत्त्वाची प्रकाशन आहेत त्या प्रकाशनाच्या माहितीविषयी। यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे प्रकाशन आहे ते आहे कृषी संवादिनी। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी संवादिनी ही दरवर्षी प्रकाशित केली जाते। शेतकरी बंधूंकरिता या प्रकाशनाची किंमत 155 रुपये असून या कृषी संवादिनीमध्ये सर्व पिकांची माहिती, कडधान्ये, गळीत धान्ये, तेलबिया यासोबतच भाजीपाला पिके, फळपिके, फुलपिके आणि इतर जे पूरक व्यवसाय आहेत, या संपूर्ण व्यवसायाची परिपूर्ण माहिती या कृषी संवादिनीमध्ये दिलेली आहे। शेतकरी बंधूंकरिता ही फार महत्त्वाची प्रकाशन आहे। यासोबतच दुसरं जे महत्त्वाचं प्रकाशन आहे ते आहे कृषी पत्रिका। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत दर महिन्याला ही कृषी पत्रिका प्रकाशित केली जाते। या कृषी पत्रिकेमध्ये विविध जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचे विविध विषयांवरचे लेख यामध्ये दिलेले असतात। यासोबतच त्या महिन्यामध्ये जे महत्त्वाचे कार्य असतील शेती संदर्भामध्ये त्याविषयी सुद्धा शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन या कृषी पत्रिकेमध्ये दिलेले असते। आपल्याला जर ही कृषी पत्रिका हवी असेल तर याची वार्षिक वर्गणी शेतकरी बंधूंकरिता 200 रुपये आहे। आपण ही वर्गणी भरून ही कृषी पत्रिका आपण मिळवू शकता। तर ही महत्त्वाची जी प्रकाशनं आहेत, ही प्रकाशनं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत शेतकरी बंधूंकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। यासोबतच कृषी दिनदर्शिका सुद्धा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत दरवर्षी प्रकाशित करण्यात येते, ज्यामध्ये पूर्ण तंत्रज्ञान दिलेलं असून या संपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी बंधूंकरिता पोहोचविण्याकरिता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत ही विविध प्रकाशने शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। धन्यवाद।